नमस्कार, मी सुजाता. स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवत आहोत मल्टीग्रेन डोसा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. पाहू शकता तुम्ही कसा खरपूस असा भाजून तयार आहे आपला डोसा. खूप छान बनतो. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ, अर्ध्या वाटी मूग डाळ आणि 2 चम्मच शेंगदाणे. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे आणि 4 तासासाठी भिजत घालायचे. भिजल्यानंतर अशा प्रकारे मिक्सर जारमध्ये घेऊन याला जसं आपण डोस्याचं पीठ बारीक करतो त्याचप्रमाणे यालासुद्धा वाटून घ्यायचं आहे. पाणी शक्यतो कमीच घ्यायचं आहे. असंच हे बारीक होतं, छान बारीक होतं. आता यामध्ये मी टाकते 1 आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. अशा प्रकारे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी हे करून घेतलेलं आहे. अशाच प्रमाणे आपल्याला उरलेलं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला किमान 1 तास तरी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आता इथे मी 1 तास साईडला ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकत आहे आणि मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता इथे मी तवा ठेवलेला आहे. अशा प्रकारे हा आपल्याला डोसा जसा आपण नेहमी बनवतो त्याचप्रमाणे बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि छान खरपूस असा कलर येईपर्यंत त्याला भाजायचं आहे. इथे मी लो फ्लेमवरतीच ह्याला शेकवते. पाहू शकता ह्याचा कलर आता बदललेला आहे. छान असा खरपूस रंग दिसतोय. आता आपण याला पलटून घेऊयात. अशा प्रकारे याला मी पलटून घेते. पहा किती छान कलर आलाय. छान असा खरपूस भाजला गेलेला आहे आपला डोसा. आणि अशाच प्रकारे आता हे बाकीचे जे डोस्याचं पीठ आहे त्याचे बनवून घ्यायचे आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कळवा. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.